मुंबईत महायुतीसोबत लढण्यास राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवाजीराव नलावडे यांनी मंत्री आशिष शेलारांची भेट घेतली। मुंबईत एकत्र लढण्याबाबत नलावडेंकडून शेलारांसोबत चर्चा झाली। नवाब मलिक यांच्याकडे पक्षाची सूत्रे आहेत, तोवर महायुती होणार नसल्याचा शेलारांनी पुनरुच्चार केला आहे। हसन मुश्रीफ यांना कॅबिनेट मंत्री करायचं, त्यांच्याबरोबर चहा नाश्ता करायचा आणि निवडणूक आली की नवाब मलिक यांचा मुद्दा पुढे करून युतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला दूर ठेवायचा हा दुटप्पीपणा आहे, असा भाजपवर हल्लाबोल विजय वडेट्टीवारांनी केला आहे। यवतमाळ नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रियदर्शनी अशोक उईके यांच्या प्रचारासाठी महाबली खली यांचा भव्य रोड शो आयोजित करण्यात आला। या रोड शो दरम्यान महाबली खली यांना पाहण्यासाठी शहरातील विविध भागात नागरिकांची मोठी गर्दी उसळली। मिरजमधील माजी महापौरांसह 15 जण राष्ट्रवादी पक्षाच्या वाटेवर आहे। रात्री पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांनी भेट घेतली। लवकरच या माजी नगरसेवकाचा पक्षप्रवेश होईल। भाजप, काँग्रेस, पवार गट या पक्षाशी संबंधित सर्व माजी नगरसेवक आहेत। रणजित निंबाळकर आणि जयकुमार गोरेंमुळे भाजपची बदनामी होत असल्याचा आरोप रामराजे निंबाळकरांनी केला होता। यावर डोक्यावर परिणाम झाल्यानंतर अशा पद्धतीची वाक्य काही माणसं करतात, असं प्रत्युत्तर रणजित निंबाळकरांनी दिलं। अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक चुरशीची ठरते। सगळ्याच पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे। शिवसेनेकडून डोर टू डोर प्रचारावर जोर देण्यात आलाय। पवार गटाचे नेते श्रीनिवास पाटील यांनी पुण्यात अजित पवारांची भेट घेतली। अजित पवारांना नातीचं लग्न पत्रिका देण्यासाठी आल्याची माहिती यावेळी श्रीनिवास पाटील यांनी दिली। दोन्ही पवारांनी एकत्र यावं का या प्रश्नावर बोलणं श्रीनिवास पाटील यांनी टाळलं। पिंपरी चिंचवडमध्ये स्वतंत्र लढण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीत पक्षप्रवेशासाठी इच्छुकांची गर्दी होती। भाजपकडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक इच्छुक सरसावलेत। भाजपच्या माजी स्थायी समिती अध्यक्ष सीमा साबळे, अश्विनी जाधव, उभाटाच्या रुपाली आल्हाट यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे। पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यात येत आहेत। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार ऍक्शन मोडवर आलेत। पुणे पिंपरी चिंचवडमधील महापालिकेसाठी अजित पवारांचं बैठक सत्र सुरू आहे। आत 29 मनपांवर महायुतीचा झेंडा फडकणार, तर बीएमसीतही महायुतीचाच महापौर बसणार। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे। मनसेसोबतच्या युतीची घोषणा लवकरच होईल, अशी राज ठाकरेंच्या भेटीनंतर अनिल परबांनी प्रतिक्रिया दिली। महाविकास आघाडी एकत्र राहावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते यावेळी म्हणाले। सोलापूर महानगरपालिकेसाठी भाजपकडे 1200हून अधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज केलाय। भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या 3 दिवस मुलाखती होतील। भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी एकटं उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा सुनील तटकरे आणि चित्रलेखा पाटील यांच्यावर हल्लाबोल केलाय। मी असा बॉम्ब फोडीन की ते महाराष्ट्र सोडून पळून जातील। सुनील तटकरे यांना उतरती कळा लागली, असं महेंद्र दळवी म्हणाले। ठाकरे कुटुंबानं मुंबईसाठी त्याग केलाय। मुंबईचे लुटारू कोण आहेत हे जनतेला माहितीये। अमित शहा सांगतील ते हिंदुत्व नाही किंवा ते शिवसेना पक्ष नाही, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आहे। मराठी माणसानं ठाकरेंना हरवण्याचा शुभ मुहूर्त काढलाय। होर्डिंग लावून कोणतरी मराठी माणसाला उठवतोय। मंत्री आशिष शेलारांची ट्विटमधून ठाकरेंवर ही खोचक टीका आहे। खासदार संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते। संजय राऊतांसोबत अनिल परबांनीही शिवतीर्थवर राज ठाकरेंची भेट घेतली। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। काँग्रेस सध्या तरी सोबत दिसत नाही, वेगळी चूल मांडल्यास भाजपलाच फायदा होईल, असं वक्तव्य संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत केलंय। नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गांधी कुटुंबियांना कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला। ईडीची तक्रार स्वीकारण्यास कोर्टाचा नकार आहे। यात एकूण 7 जणांना दिलासा मिळाला। ईडीला हवं असल्यास चौकशी सुरू ठेवता येईल, असं कोर्टानं सांगितलं। अहिल्यानगरमध्ये महानगरपालिकेसाठी भाजपनं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या। 300हून अधिक इच्छुकांनी भाजपकडून उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या। महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय
वरिष्ठ पातळीवर होईल, मात्र भाजपनं सर्व जागांवर जोरदार तयारी सुरू ठेवली असल्याचं पाचपुते यांनी सांगितलंय. महाड तालुक्यातील पडवी गावात भाजपच्या बॅनरची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. या बॅनरवर भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांचे फोटो होते. ओबीसी महिला उमेदवाराला बदनाम करून कुटुंब उद्ध्वस्त करू नका, अशी टीका अभयराजे चालुक्य यांनी ओमराजे निंबाळकरांवर केली. ओबीसी महिला उमेदवाराला हसीना पारकर म्हणण्यासाठी निवडून दिलं नाही, असा घणाघात अभयराजे चालुक्य यांनी केलाय. राज्यात महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र लढतील असा विश्वास आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलाय. महापालिकेत तिन्ही पक्षांनी महायुती म्हणूनच लढावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र ज्या ठिकाणी महायुती होणार नाही अशा ठिकाणी आम्ही ताकदीनं लढू, असंही मिटकरी म्हणाले. धुळ्यात पवार गटाच्या माजी महापौर कल्पना महालेंनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. कल्पना महालेंनी मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी अनेक कार्यकर्ते आणि ठाकरे गटाचे गुलाब माळी यांनीही भाजपात प्रवेश केला. छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी शिवसेनेनं भाजपासमोर युतीचा प्रस्ताव ठेवलाय. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी युतीसाठी पुढाकार घेतलाय. शिरसाट यांनी मंत्री अतुल सावे, भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्याकडे प्रस्ताव सादर केल्याची माहिती आहे. मालेगावात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनपाकडून राजकीय बॅनर, झेंडे काढण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील नवीन कामं, नवीन प्रस्ताव, नवीन ठराव करण्यास बंदी घालण्यात आली आहे.